नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर एक नजर टाकूयात सध्याच्या टॉप 20 न्यूजवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पक्षावर आरोप करत म्हटलंय की या पक्षांनी महिलांना 33% आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक पुढे जाण्यास अडथळा आणला. त्यांच्या मते महिलांना संसद आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळणे हा अधिकार असून विरोधकांनी त्याला विरोध करून महिलांच्या हिताविरुद्ध भूमिका घेतली आहे. शहा यांनी पुढे इशारा दिला की याचे राजकीय परिणाम 2029च्या निवडणुकांपासून दिसतील. दरम्यान या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष सुरू असून महिला आरक्षणावर देशभरात पुन्हा चर्चा रंगली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलंय की हे विधेयक केवळ महिला आरक्षणापुरतं मर्यादित नसून निवडणूक संरचनेत बदल करण्याचा प्रयत्न होता आणि तो संविधानावर हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत सांगितलं की सरकारला खरंच महिला आरक्षण लागू करायचं असेल तर ते तात्काळ लागू करावं. प्रियंका गांधी आणि अरविंद सावंत यांनीही सरकारवर टीका करत विरोधी भूमिका मांडली आहे. महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक आवश्यक संख्याबळाअभावी मंजूर होऊ शकले नाही. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत ही घटना लाजिरवाणी असल्याचं म्हटलंय. महिला सशक्तीकरणाच्या संधीचा राजकारणासाठी अपव्यय झाल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच महिला हक्कांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे विधेयक नामंजूर होणे दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. मोदी है तो मुमकिन है या घोषणावर आता टीका होत असून मोदी है तो नमकीन है अशी उपरोधिक टिप्पणी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी अमित शहा यांनी आणलेल्या महिला आरक्षण विधेयकावर प्रश्न उपस्थित करत सरकारचा हेतू महिलांना हक्क देण्यापेक्षा सत्तेत कायम राहण्यासाठी लोकसभेच्या जागा वाढवण्याचा असल्याचा आरोप केला. तसेच भाजपकडे स्वतःचे स्पष्ट बहुमत नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलंय. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून शिवसेनेत नवा वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचे समोर आलं आहे. मात्र माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध जाऊन विधेयकाचे समर्थन केले असून त्याच्या मंजुरीसाठी खेद व्यक्त केला आहे. महिलांना संसद आणि विधानसभेत अधिक संधी मिळाव्यात यासाठी हे विधेयक महत्त्वाचे असल्याचं त्यांनी म्हटलंय. या भिन्न भूमिकेमुळे पक्षांतर्गत मतभेद अधिक ठळक झाल्याचे बोललं जात आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचा कार्यकाळ संपत असून एकनाथ शिंदे त्यांना पुन्हा संधी देऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान दुसऱ्या जागेसाठी पक्षात मोठी स्पर्धा असून रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी आणि दीपक सावंत यांसह अनेक नेते इच्छुक आहेत. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ पाहता दुसरी जागा जिंकणे सोपे मानले जात आहे. मात्र अनुभवी नेत्यांना प्राधान्य दिले जाणार की सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे पुन्हा चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सध्याच्या राजकारणात तत्व आणि निष्ठा जपणाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांच्या मते जे नेते तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदांवर पोहोचतात तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येते. पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री सुमारे 10 वाजता हवाई दलाचे लढाऊ विमान क्रॅश लँड झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि वैमानिक सुरक्षित आहेत. नागरी मालमत्तेचेही नुकसान झालेले नाही अशी माहिती हवाई दलाने दिली आहे. या घटनेनंतर विमानतळाची एकमेव धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली असून काही तासांसाठी विमानसेवा ठप्प झाली. परिणामी पुण्याकडे येणाऱ्या काही फ्लाईट्सना सुरत आणि मोपा विमानतळाकडे वळवण्यात आले, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. मुंबईतील नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणात वनराई पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. हा 9वा आरोपी असून अंमली पदार्थांच्या व्यवहारात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नाशिकमधील TCS कंपनीशी संबंधित लैंगिक शोषण आणि धर्मांतर दबावाच्या आरोपांप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून मुख्य आरोपी HR निदा खान अद्याप फरार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार निदा खानचा पती मोईन खान याला मुंब्रा इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार निदा नातेवाईकांकडे गेल्याचे समोर आले, मात्र तिचा ठाव ठिकाणा अद्याप अस्पष्ट आहे. निदाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून आज नाशिक न्यायालयात त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT तपास सुरू असून दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. महिलांना विश्वासात घेतल्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला आहे. विशेष हेल्पलाईनवर मोठ्या प्रमाणात कॉल येत असून अनेक महिलांनी फसवणूक आणि दबावाखाली आणल्याचे आरोप केले आहेत. आतापर्यंत अशोक खरातवर 15 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 8 महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. तसेच आतापर्यंत 40 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
संगमनेरमध्ये दत्तधाम सरकार नावाने भोंदूगिरी करणाऱ्या राजेंद्र गडगेला पोलिसांनी अटक केली आहे. तो मंत्रांनी कर्करोगासारखे आजार बरे करण्याचे आणि विविध समस्या सोडवण्याचे खोटे दावे करत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अमरावती येथील परतवाडा व्हिडिओ प्रकरणात मुख्य आरोपी अयान अहमद बाबत तपासात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. BScचा विद्यार्थी असलेला आयान सोशल मीडियावर बनावट संवादातून मुलींना जाळ्यात ओढत असल्याचे उघड झाले आहे. एका कथित गुरूकडून शिकलेल्या तंत्राचा वापर करून तो आप वही होना असा संभ्रम निर्माण करणाऱ्या वाक्याने संवाद सुरू करत असे. इंस्टाग्रामवर सुमारे 18,000 फॉलोअर्स असलेल्या आयानने सोशल मीडियाचा गैरवापर केला. तसेच त्याने मित्राच्या फ्लॅटचा तासाभरासाठी भाड्याने वापर करून अनेक मुलींना तिथे नेल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात त्याचा मित्रही अटकेत असून फ्लॅट मालकावरही पोलिसांची नजर आहे. पुण्यातील मुंडवा परिसरात एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आलं आहे. वकील संजय सावंत यांची पत्नी स्वाती सावंत आणि अल्पवयीन मुलीला सेक्रेटरी पूनम मून यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून झालेल्या वादातून गुरुवारी सावंत यांच्या कार्यालयात पूनम मून यांना मारहाण करण्यात आली. त्यांचे हातपाय बांधून बॅटने मारहाण केल्याने त्यांचा मृतदेह झाला. मृतदेह पोत्यात भरून कार्यालयात लपवण्यात आला होता. पुढील दिवशी पूनम मून यांच्या पतीने शोध घेत कार्यालयात पोतं उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून तपास सुरू आहे. मुंबई महापालिकेने ऑक्टोबर 2025 मध्ये केलेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्या अखेर रद्द केल्या आहेत. कथित भ्रष्टाचार आणि ट्रान्सफर मार्केटच्या आरोपांमुळे या बदल्यांवर वाद निर्माण झाला होता. RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी भाजप शहराध्यक्ष अमित साटम यांनी तक्रारी दाखल केल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी या बदल्यांना स्थगिती दिली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या पातळीवर चौकशी झाल्यानंतर बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल आणि विकास कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. मुंबईतील मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर दुरुस्ती आणि विकास कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे, ज्यामुळे रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील फलाट विस्ताराच्या कामासाठी शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल गाड्या वळवण्यात येतील आणि काही थांबे रद्द केले जातील. हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉकमुळे पनवेल CSMT आणि पनवेल ठाणे दरम्यान अनेक लोकल सेवा रद्द राहतील. काही मार्गांवर मर्यादित विशेष सेवा चालवल्या जातील, तर वेस्टर्न रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असल्याने जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. राज्यात सध्या हवामानात मोठा बदल दिसत आहे. विदर्भात तापमान 42 ते 44 अंशांपर्यंत पोहोचले असून अकोला देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. मोहोळ आणि उत्तर सोलापूरमध्ये सुमारे 1 तास जोरदार पाऊस पडला, तर शहरातही पावसाची सुरुवात झाली. उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अक्षय तृतीया अगदी जवळ आली असताना सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत 24 कॅरेट सोनं सुमारे 1.54 लाख प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. एका दिवसातच सुमारे 1600ची घट नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर नरम आहेत, कारण भूराजकीय तणाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. अक्षय तृतीयापूर्वी सोन्याचे दर कमी झाल्याने खरेदीदारांसाठी ही संधी मानली जात आहे. इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ खाडीचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय चर्चेत आला आहे. इस्लामाबादमध्ये सोमवारी यावर चर्चा झाली, तर पॅरिसमध्ये फ्रान्स आणि ब्रिटनने बहुराष्ट्रीय सुरक्षा मोहिमेसाठी बैठक घेतली. या बैठकीत होर्मुझ खाडीच्या सुरक्षेसाठी डझनहून अधिक देश सहभागी होण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले असून भारत आणि चीनलाही निमंत्रण होतं. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी या सुरक्षा व्यवस्थेबाबत घोषणा केल्याचे सांगितले जात आहे, तर अमेरिकेला या चर्चेत थेट सहभागी न केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी होर्मुझ खाडी खुली ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गोठवलेल्या इराणी निधीबाबत करारात चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. IPL 2026च्या 27व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 5 पैकी 2 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्हींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हैदराबादचे नेतृत्व ईशान किशन करत आहे, तर चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड यांच्या हातात आहे. दोन्ही कर्णधार आपल्या संघाला विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.